नमस्कार परभणी. सुरुवातीला ऐकत विचारशील हा कार्यक्रम. यामध्ये स्पर्श याविषयी ॲडव्होकेट कविता मांधाने यांचे विचार. स्पर्श स्पर्श ही माणसाच्या जीवनात संवादाची पहिली पायरी होय. शरीर स्पर्शाच्या माध्यमातून आपण प्रेम, द्वेष, राग, कळव, दया अशा सर्व भावना व्यक्त करतो. आयुष्यात स्पर्श नसेल तर आपले या जगातील अस्तित्व संपल्यामध्ये जमा आहे. आजचे हे डिजिटल युग आहे. मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारायला सोशल मीडिया आहे. आपण जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत एकमेकाच्या सतत संपर्कात असतो. पण काय मानवी स्पर्शाची गोडी अनुभवता येते? नाही ना. कारण मानवी स्पर्श नसेल तर मानवी संवेदनांना तसाही काहीच अर्थ उरत नाही. सर्वसामान्य स्थितीमध्ये प्रेमळ स्पर्श आपल्याला शारीरिक, भावनिक आणि मानसिक पोषणासाठी आवश्यक आहे. प्रेमळ आणि सहृदय स्पर्श हा आपणास सुरक्षित आणि निर्विघ्न जगण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. आपण सर्वच प्राणी मात्र, पण त्यातल्या त्यात मानव प्राणी स्पर्शासाठी अधिकच आसुसलेला असतो. एका छोट्याशा हस्तांदोलनापासून एका घट्ट मिठीपर्यंत, हताश व्यक्तीच्या पाठीवरून पडणाऱ्या प्रेमाच्या हातापासून ते अभिनंदनाच्या थापेपर्यंत, अथवा रागाने मारलेल्या थापडीपासून ते आक्रमक बुक्क्यांपर्यंत सर्वत्र आपणास स्पर्शाची आस, स्पर्शाची गरज दिसते. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच स्पर्शाद्वारे जग समजायला लागते. बाळाला समजते, ममता कळते. इतरांपेक्षा आईचा प्रेमळ स्पर्श हा कसा वेगळा आहे हे छोट्या बालकाला बोलता यायच्या आधीपासूनच कळायला लागते. म्हणूनच रडणारे मूल आईच्या कुशीत जाऊन लगेच शांत होते. खरे म्हणजे बाळाला डोळे उघडण्यापूर्वीच स्पर्शाद्वारे आई समजायला लागण्यास सुरुवात होते. अनेक संवादांचे दर्शन या स्पर्शात अधोरेखित झालेले या गाण्याच्या माध्यमातून स्पष्ट होते. तुमच्या आठवणची मिठी इतकी घट्ट, तिच्या सौंदर्याचा बाण काळजात रुतला. तुमची गोष्ट मनाला भिडली. या सर्व वाक्यात भाव व स्पर्श रुतलेला आहे. स्पर्शातून शरीरात अनेक जैविक बदल होतात. ऑक्सिटोसिन सारखी संप्रेरके आपल्या शरीरात स्पर्शामुळेच मुक्त होतात. त्यातूनच सकारात्मकता घडवून येते. प्रेमळ स्पर्श झाला तर कोणता एखादा जीवनशैलीशी संबंधित उच्च रक्तदाब, मधुमेह सारखे आजार काही प्रमाणात नियंत्रित होऊ शकतात. आपल्या 6 घ्राणेंद्रियातील स्पर्श हे सर्वात मोठे व महत्वाचे इंद्रिय होय. स्पर्शात खरोखरच जग वसते असे लिहिल्यास किंवा असे म्हटल्यास वावगे काही ठरणारच नाही. आपण सगळेजण जागतिक पातळीचे अनेक खेळ बघतो आणि कुणीही जिंको, शेवटी हस्तांदोलन करत खेळाडू एकमेकांचा निरोप घेताना दिसतात. तेव्हा उरते ते खेळाचे अवसान व खेळाडूंची मैत्री. म्हणूनच स्पर्शात जीवात्मा साथ घालत असतो. शास्त्रीय दृष्ट्या स्पर्शाला वैचारिक पार्श्वभूमी आहे. आपण स्पर्शाकडे सकारात्मक व नकारात्मक दृष्ट्या व कधीकधी तटस्थपणेही पाहू शकतो. तात्पर्य एवढेच की आपल्या प्रतिसादासाठी स्पर्श आवश्यकच आहे. कोविड-19 या साथीच्या संसर्गामध्ये दूर राहूनच प्रेम करा ही संकल्पना होती, पण स्पर्शाशिवाय आपल्याला एकाकीपण आले होते. आपले जीव गुदमरू लागले होते. एकटे एकटे वाटत होते. संतापी बनत चाललो होतो. उदासी वाढू लागली होती, हो की नाही? आणखी एक उदाहरण पाहूया. समजा आपली प्रिय व्यक्ती आपल्याला गोंजारत आहे, तेव्हा खूप बरे वाटते. पण समजा आपण कुणासोबत तरी रागाने भांडत आहोत आणि त्याच वेळी ती आपली प्रिय व्यक्ती येऊन आपल्याला गोंजारू लागली, तर आपल्याला बरे वाटण्याऐवजी राग येतो. म्हणजेच जो स्पर्श थोड्या वेळापूर्वी हवासा वाटत होता तोच वेळ प्रसंग बदलल्यावर नको नकोसा होतो. म्हणजेच स्पर्शापेक्षा चित्त स्पर्शाची भाषा कशी ते समजून घेतो व हे अत्यंत महत्वाचे आहे. स्पर्श याविषयी ॲडव्होकेट कविता मांधाने यांचे विचार आपण ऐकलेत. विचारशाला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून प्रसारित केला झाला.